हॅलो डिप्लोमा टॉपर्स, दिस इज माने सर अगेन. 5 लेक्चर पर्यंत आपण 2 मार्क्स वाले जे क्वेश्चन होते ते कव्हर केलेले आहेत. आता लेक्चर नंबर 6 पासून लेक्चर नंबर 18-19 च्या आसपास आपण 4 आणि 6 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करणार आहे. तर हे आपले 4-6 मार्क्सचे क्वेश्चन्स राहणार आहेत. लक्ष द्या, क्वेश्चन जर 4 मार्क्स साठी विचारला आणि समजा जर तो त्याचा आन्सर जर लहान असेल त्या केसमध्ये तर आपण त्या क्वेश्चनला मोस्टली तर स्किप करायचं. ठीक आहे, त्याचा जो दुसरा क्वेश्चन असेल तिथे ऑप्शन मध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. छोटा क्वेश्चन आहे म्हणून तुम्ही छोटंसं आन्सर जर लिहिलं तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स कधीही मिळत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. 4 मार्क्स साठी आपण नेहमी ट्राय करायचं की आपल्याला बॅक टू बॅक एक पेज जे आहे ऍटलिस्ट 1.5 पेज तरी तेवढं आन्सर आपलं झालं पाहिजे आणि तेवढं होत पण असतं ते. ओके, चला लक्ष द्या इकडं. क्वेश्चन नंबर 18 आहे आपला, एक्सप्लेन द कंपोनेंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन विथ द डायग्राम. 2 मार्क्स साठी पण हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त लिस्ट असा क्वेश्चन आलेला असतो. एक्सप्लेन म्हणलं की त्या केसमध्ये आपल्याला त्याचं जे कंपोनेंट्स आहे डायग्राम ड्रॉ करून कंपोनेंट्स आपल्याला एक्सप्लेन करायचे असतात. 5 कंपोनेंट्स असतात, सेंडर, रिसिव्हर, मेसेज, मीडियम आणि त्यानंतर प्रोटोकॉल. प्रत्येकामध्ये 4-4, 5-5 लाईनची जी थेरी आहे तेवढी थेरी आपल्याला लिहायची असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा कंपेअर अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. हा खूप सिंपल कंपॅरिझन आहे. पहिल्या युनिट मधून हा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बट याचं कंपॅरिझन लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला अॅनालॉग सिग्नलसाठी सायनोसायडल वेव्हफॉर्म आणि डिजिटल सिग्नलसाठी पल्सेसची वेव्हफॉर्म नक्की ड्रॉ करायची आहे, कंपॅरिझन जरी असेल तरी. आणि हे कंपॅरिझन खूप जास्त सिंपल आहे, त्यासाठी याच्यामध्ये सगळे टेक्निकल आणि स्ट्रॉंग पॉइंट्स लिहायचे. इट इज सिंपल, इट इज डिफिकल्ट, इट इज इझी, इट इज असले काही पॉइंट्स त्याच्यामध्ये लिहायचे नाही. अॅनालॉग सिग्नल म्हणजे तुमचा कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम असतो. इट इज डिनोटेड बाय द सायनोसायडल वेव्हफॉर्म. इट कॅन नॉट बी स्टोर्ड. ओके, डिजिटल मध्ये हे सगळे ऍडव्हान्टेजेस असतात. डिजिटल मध्ये आपण सिग्नलला स्टोअर करू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला इझिली ट्रान्समिट करू शकतो, त्याची एन्कोडिंग करू शकतो, डिकोडिंग करू शकतो. हे सगळे तुमचे ऍडव्हान्टेजेस आहेत, तुम्हाला हे डिजिटल मध्ये मिळून जातात. ओके, कंपोनंट्स मात्र एक्सप्लेन करताना पहिल्या क्वेश्चन मध्ये कंपोनंट्सचा आन्सर प्रॉपरली एक्सप्लेन करायचं. जेवढं आपल्याला नॉलेज आहे ते सगळं आपण तिथे वापरायचं. सेंडर काय करतो, रिसिव्हर काय करतो, मीडियम कोणते असतात, त्यामध्ये गायडेड, अनगायडेड, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यानंतर तुमचा मेसेज काय असतो आणि प्रोटोकॉल काय असतात. प्रोटोकॉलचे 2-3 नावं पण लिहायचे आणि त्या प्रोटोकॉलचे लॉंग फॉर्म पण लिहायचे, जसं तुमचा TCP झाला, UDP झाला. ओके, बाकीचे 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे हा ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला त्याचे फ्री नोट्स वगैरे मिळतील. ओके, थँक्यू.